श्री स्वामी समर्थ श्रोते हो. एक ऊस तोडणाऱ्या ताई आणि त्यांची स्वामी भक्ती कशी आहे ते नक्कीच ऐका. आणि रोज व्यसन करणाऱ्या व्यक्तीला त्या ताईंनी कसं सगळ्यातून बाहेर काढलं स्वामी सेवा करून, तेही न वाचता लिहिता येणाऱ्या. चला तर नक्कीच तो अनुभव आपण ऐकूया. श्री स्वामी समर्थ श्रोते हो, कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या स्वामी सेवेकरांचं आणि दत्त भावेकरांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही जर अजूनही आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलचे सदस्य झाले नसाल तर नक्कीच बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि आपल्या कृपाछत्र स्वामी याचे सदस्य व्हा, जेणेकरून असेच नवनवीन अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील. तर बघा, आजचा अनुभव खरंच खूप म्हणजे आजपर्यंतच्या अनुभवांमध्ये खरंच खूप वेगळा अनुभव आहे. कारण लिहिताना वाचता येत असताना त्या ताईंनी स्वामी भक्ती कशी केली आणि कशी करत आहात त्याचं एक उत्तम उदाहरण त्या ताईंनी आपल्याला आज दिलेलं आहे. तर चला आपण तो अनुभव ऐकूया. ताई म्हणतात, मी एक ऊस तोडणारी आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे ऊस तोडणाऱ्या लोकांचं जीवन कसं असतं. जिथं त्यांना म्हणजे एक प्रकारे की हां, इकडे आज आपल्याला ऊस तोडायला जायचं आहे. आपल्याला 8-15 दिवस तिकडे आपल्याला ऊस तोडणी करायला जायचं आहे. मग भलेही तिकडे महिना का लागोना, ती लोकं वस्ती करून तिथं राहतात, ऊस तोडतात आणि त्यांच्या मार्गाला परतीच्या प्रवासाला लागतात. मग अशाच वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना ताईंचे जे मिस्टर होते ते खरंच खूप एवढे व्यसनाधीन होते. ताई सांगतात, त्या ताईंच्या डोळ्यात एवढे अश्रू होते, एवढा कंठ दाटून येत होता त्या ताईंचा सांगतानाही की त्या ताईंना शब्द सुचत नव्हते. मलाही काय बोलावं हे मला कळत नव्हतं. पण ताई म्हणतात, माझ्या मिस्टरांना एवढं व्यसन होतं दारूचं आणि तंबाखूचं की अगदी हद्दीच्या बाहेर. दिवसातून कमीत कमी मी तरी म्हणते म्हणे, एक तरी पुडी त्यांची आरामात व्हायची तंबाखूची. आणि दिवसभर माणूस अगदी चांगला असायचा. संध्याकाळचे 4 वाजले की त्या माणसाच्या अंगात जणू जसं काही संचारायचं. मग कधी-कधी तर भान विसरूनही ते सकाळपासून दारू प्यायचे. आणि वस्तीवर असताना जर अशा गोष्टी घडल्या तर मारझोड व्हायची. मला तर नेहमीच मला मारायचे. वस्तीतली 4 लोकं आवरायला यायची आणि परत पुन्हा दुसऱ्या दिवशी जसं आहे तसंच असायचं. मग असंच करता करता आम्ही बऱ्याच ठिकाणी आजपर्यंत तर आम्ही कामं केलीच. पण कालांतराने माझी जी मुलं होती ती माझी मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली आणि हळूहळू सगळ्या गोष्टी बदलत गेल्या. मग एके दिवशी मी घरी असतानाच माझा मुलगा मला म्हटला, "अगं आई, तू ऊस तोडणीसाठी महिना-महिना बाहेर असते. तर एक फोन तरी तुला मी घेऊन देतो, जेणेकरून तुझ्याशी बोलणं तरी होईल." आतापर्यंतचा जो साधा फोन होता तो त्यांच्याजवळ असायचा, पण माझ्या मुलाने मला एक चांगला स्क्रीन टच मोबाईल मला घेऊन दिलेला होता. कमी किमतीचाच होता, पण चांगला मोबाईल घेऊन दिलेला होता. मी म्हटलं, "अरे बाबा, मला येईल का रे वापरता?" तर माझा मुलगा म्हटला, "कशाला काळजी करते आई, मी शिकवतो ना तुला." त्याने मला कमीत कमी 10 दिवस मला तो फोन त्याने मला शिकवला, की आई असा फोन उचलायचा, हे WhatsApp आहे, हे असं आहे, ते तसं आहे. माझी थोडीफार का होईना मी शिक्षण झालेलं नव्हतं, पण माझी बुद्धी तीक्ष्ण असल्याकारणाने मला ते जमलं. ठीक होतं. आता मला भजनांची आवड होती ही त्यालाही माहिती होतं. मग माझ्या मुलाने मला YouTubeवरती सांगितलेलं होतं, की आई अशी-अशी गाणी लावायची, गाणी ऐकत राहायची, म्हणजे जेणेकरून तुझा वेळही निघून जात राहील. आणि असे हे बाहेर गेले, ज्यावेळेला बाहेर दारू प्यायला जायचे, त्यावेळेला ते लवकर घरी येत नसायचे. त्यावेळेला मी एकटीच असायचे, मग वस्तीवर असो किंवा घरी असो. मग आम्ही आता ऊस तोडणीसाठी जाणारच होतो. 15 एक दिवस नाही तर आम्हाला महिना तिथं लागणार होता. आणि माझ्या मुलाने मला जो फोन घेऊन दिला होता, तर त्या फोनवरती मला खूप सवय लागलेली होती. भक्तीची गाणी म्हणजे देवाची सकाळी-सकाळी गाणी ऐकायची, संध्याकाळ झाली की गाणी ऐकायची. मग करता-करता माझ्या समोर स्वामी महाराजांचे अनुभव यायला लागले. मग मी एक-एक करून सगळे अनुभव ऐकायची, एकेका ताईंचे अनुभव ऐकायची. त्यांचेही मिस्टर कशाप्रकारे दारूच्या व्यसनातून बाहेर आले, त्यांनी कसं-कसं, काय-काय केलं, हे सगळं मी ऐकत असायचे. आणि त्यांचं ऐकता-ऐकता माझाही हंबरडा एवढा भरून यायचा, की स्वामी तुम्ही जर खरोखर आहात, तर माझ्याही वाट्याला हे सुख येऊ द्या, की माझे मिस्टर दारू सोडतील आणि तंबाखू कायमस्वरूपी सोडतील.
पण म्हणतात ना, शेवटी एक फक्त आशाच आपण धरून चालायचो. कारण मला लिहिता येत नव्हतं, मला वाचता येत नव्हतं. गंभीर परिस्थिती होती. सगळं बिकटच होतं. पण मनात एक निर्धार होता, की नाही मला हे करायचं आहे. पण आता ते कसं करावं? मग एका दिवशी असंच डोकं लावलं आणि अनुभव ऐकता मला सारामृत सापडलं. मग मी त्या सारामृताचे एक अध्याय, 2-2 अध्याय, 3-3 अध्याय मी ऐकायला लागले आणि करता मग मला अशीही माहिती मिळाली, की याच्यामध्ये श्री गुरुदेव दत्त महाराजांचं जो ग्रंथ आहे, तो ग्रंथ हा 5वा वेद आहे. आणि त्या गुरुचरित्राचं पारायण केल्याने आपले सगळे कामं मार्गाला लागतात. असं त्यामध्ये दिलेलं होतं. एक ताई माहिती सांगत होत्या आणि मी ती माहिती खूप आतुरतेने ऐकत होती, असंही त्या ताई सांगतायत. आणि त्या ताई म्हणतात, "तोच दिवस होता, गुरुवार होता आणि नेमका माझ्यासमोर तो व्हिडिओ आलेला होता," म्हणे ताई. आता मला हे सगळं तर माहिती झालेलं होतं, की महाराजांच्या 11 माळी करायच्या असतात, सारामृताचे 3 अध्याय वाचायचे असतात. ते तर मी आता फोनवर ऐकून करत होती. पण मग आता हा गुरुचरित्र ग्रंथ वाचायचा तरी कसा? याचं मला खूप टेन्शन होतं. पण असं म्हटलं, स्वामी काहीतरी मार्ग दाखवतील. मी स्वामींना फक्त रोज एवढंच म्हणायचे, "स्वामी, आता कसं का होईना, पण तुमचं नाव माझ्या मुखामध्ये येतंय, तर मला मार्ग तुम्ही दाखवा." आणि खरंच ज्यावेळेला ऊस तोडणी आमची संपली, मग त्याच्या 2 ते 3 दिवसाने आम्ही आमच्या घरी गेलो आणि मी सहज माझ्या सुनेला म्हटलं, "का गं बाई, मला ना गुरुचरित्राचं पारायण मला करायचं आहे." "अहो आत्या, तुम्हाला पारायण कसं करता येईल हो? पण आपण YouTubeवर जर लावलेत ना, तर तुम्हाला सगळे अध्याय तुम्हाला ऐकायला मिळतील." मग मी खूप खुश झाले. कारण माझी मोठी सून तर काही तेवढी अध्यात्मामध्ये नव्हती. पण माझी लहानी सून जी होती ती 10वी शिकलेली होती आणि अशा गोष्टी तिला बऱ्याच काही जमत होत्या. म्हणजे फोनवरती काय सर्च करायचं असेल, काय असेल तर ते तिला बरोबर जमत होतं. मग तिने मला तारक मंत्राचा जो तीर्थाचं जे उपाय असतात, तेही तिने मला सांगितलंय. मग मी ते पण कारण मी ऐकलेले होते अनुभव, तारक मंत्राच्या तीर्थाचे अनुभव काय-काय आहेत लोकांचे, ते मी ऐकलेले होते. मग मी ती पण सेवा चालू केली. हळू-हळू का होईना, मग कशातून मी ते तीर्थाचं पाणी त्यांना देऊ लागले. हळू बदल झाला. ह्या सगळ्याच गोष्टी काही एकाच वर्षात घडल्या किंवा एकाच महिन्यात घडल्या असं माझ्यासोबत नाही झालं. ह्या गोष्टीला कमीत कमी 2 ते 3 वर्ष मला लागलेली आहे आणि ज्यावेळेसपासून मला तारक मंत्राचा तीर्थ मिळाला, त्यावेळेसपासून मी रोज न चुकता, भलेही एखादा दिवस चुकला असेल, पण ज्या दिवशी मला वेळ असला त्या दिवशी मी तारक मंत्राचा तीर्थ मी म्हणायची आणि ते म्हणजे फोनवरती लावूनच म्हणायची आणि ते तीर्थाचं जे मंत्रलेलं जे पाणी आहे, जे ते तीर्थ आहे, ते तीर्थ मी त्यांना द्यायचे. मग हळू का होईना पण त्यांच्या ह्याच्यामध्ये बदल झाला. पण पुढे अजून माझ्यासाठी खूप काही वाढवून ठेवलेलं होतं स्वामींनी. तर ताई सांगतात, की मी एक अध्याय ऐकत मी गुरुचरित्राचं पारायणही पूर्ण केलं आणि नेमका ज्या दिवशी गुरुवार होता, त्या दिवशी माझे मिस्टरांना खूप मोठी आकडी आल्यासारखं त्यांना झालं आणि ते एका दिवशी खूप जोरामध्ये असे आमच्या दारामध्ये थोडंसंच पायऱ्या आहे आणि त्या पायऱ्यांवरती ते खाली घसरले. ते खाली पडले. मग मी लगेच धावतच गेलो आम्ही सगळे, कारण त्या दिवशी मुलंही घरी होते, सुनाही घरी होत्या. आम्ही त्यांना उचललं आणि घरात आणलं, पण ते अजूनही काही शुद्धीवर यायचे याच्यात नव्हते. म्हणून मग म्हटलं, "बाबा वेळ काही घालवू नका बेटा, यांना आपण हॉस्पिटलला नेऊया." मग आम्ही हॉस्पिटलला नेलं, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, की हे जास्तीत जास्त 10 ते 15 वर्ष हे जगू शकतात. मग आता याचं कारण काय, तर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलेलं होतं, की यांना खूप व्यसन आहे दारूचं आणि तंबाखूमुळे ही यांची जीभ जी आहे ती म्हणजे एका रोगाच्या याच्याकडे आहे, म्हणजे त्यावरती त्या वाटेवरती आहे. तर तुम्ही लवकरात लवकर यांची व्यसनं सोडण्यासाठी काहीतरी उपाय करा. मग आता मी त्यांना म्हटलं, "डॉक्टर, हे आम्ही जर सांगितलं तर माझा नवरा काही ऐकणार नाही. तुम्ही तुमच्याच शब्दांमध्ये सांगा त्यांना." मग डॉक्टरांनी कॅबिनमध्ये त्यांना बोलवलं आणि त्यांना खूप समजावून सांगितलं, की "हे बघा, तुमच्याकडे फक्त आता 10 वर्ष राहिलेली तुम्हाला." म्हणजे आम्हाला सांगितलं होतं, की 10 ते 15, पण त्यांना फक्त 10च सांगितले, की तुमच्याकडे आता फक्त 10च वर्ष राहिलेली आहे. तुम्हाला कसं जगायचं आहे, तुम्हाला रोज दारू पिऊन पडायचं आहे, रोज तंबाखू खाऊन पडायचं आहे, की तुम्हाला जे 10 वर्ष आहे ते तुमच्या लोकांसोबत तुम्ही जे आतापर्यंत केलं नाही ते तेवढं आनंद तुम्हाला तुमच्या परिवाराला द्यायचा आहे. माझ्यासाठी तर जणू काही जसे स्वामीच साक्षात तिथून अवतरलेले होते डॉक्टरांच्या रूपामध्ये.
आणि काय त्या दिवशी चमत्कार, की ते त्यांच्या मनाला अगदी भिडूनच गेलं आणि घरी आल्यानंतर खूप रडले, खूप एवढे रडले, की खूपच आणि म्हणायला लागले, की "मी आजवर तुला खरंच खूप त्रास दिला. दारू पिऊन खरंच मी खूप त्रास दिला तुला आणि मारझोडही तेवढीच केली, पण मला माफ कर." आता हयातीमध्ये कधी मी विचार केला नव्हता, की माझा नवरा मला कधी माफी मागेल या सगळ्याच गोष्टींसाठी. पण तो दिवस माझ्या आयुष्यामध्ये आला आणि असं झालं, की मी ते तारक मंत्राचं तीर्थ तर त्यांना देतच होती. 2 वर्ष झालेली होती आणि हे 3रं वर्ष माझं सुरू होतं आणि त्या वर्षामध्ये ही घटना माझ्यासोबत घडली. तर ताई म्हणतात, की मग त्यावेळेसपासून त्यांच्या कानामध्ये सारखे ते शब्द त्यांना ऐकू यायचे, की तुमच्याकडे आता फक्त 10 वर्ष आहे, तर तुम्ही कसे तरी आनंदाने जगा, कसे तरी आनंदाने जगा. मग त्या याच्यामध्ये त्यांनी ती दारूही सोडून दिली, तंबाखूही सोडून दिले आणि खूप छान याच्याने राहायला लागले. नातवंडांना खेळवायचे, सुनांशी चांगले बोलायचे. म्हणजे अशा सगळ्या घटना अशा चांगल्या सुरळीत चालू झाल्या. पण मी ते तीर्थ काही त्यांना देणं बंद केलं नाही. आणि हळू-हळू का होईना, त्यांनाही स्वामींचा लळा लागला. तेही स्वामी सेवेमध्ये आले आणि मग मी त्यांना त्यांची म्हणजे पूर्णपणे असे ते व्यवस्थित झाल्यानंतर आता त्यांची तब्येत पहिल्यापेक्षा खूप सुधारलेली होती. कारण आता दारू कमी झाल्यामुळे त्यांचं जे काही जेवण होता, जो आहार होता, तो व्यवस्थित चालू होता आणि आता मुलं पण बोलले होते, की "आई आता तू कामासाठी काही जायचं नाही वस्तीवरती. आता आम्हीच बघू जे काही असेल ते. तुम्ही जे काही असेल ते तुम्ही आता घरीच राहत जा, नातवंडांना सांभाळत जा. एवढंच काम तुम्ही आता करा." मग मुलांनी तसं सांगितलं, मग आम्ही कामही ते सोडून दिलं. मग रोज मंदिरात कधी गेले नाही. एवढ्या वर्षामध्ये कधी मंदिरात गेले नाही, कोणत्या देवासमोर हात जोडला नाही. तीच व्यक्ती आज 1 तांब्या का होईना, पण 1 तांब्या पाणी घेऊन महादेवाच्या पिंडीवरती पाणी टाकायला जात होती. गावामध्ये एक हनुमंताचं मंदिर होतं. त्या हनुमंताच्या मंदिरामध्ये दर शनिवारी जायला लागले. तिथं पण 1 तांब्या पाणी घेऊन जायला लागले. म्हणजे अशा घटना माझ्या आयुष्यामध्ये अशा वेगळ्या घडल्या, की ह्या सगळ्या मला अद्भुत चमत्कारासारख्याच वाटत होत्या. पण तो चमत्कारच होता. असो. तर ताई सांगतात, की मलाही एका दिवशी एवढा हुंदका माझा हे सगळं बघून एवढा भरून आला आणि मी त्या दिवशी खरंच स्वतःला खूप धन्य, धन्य पावली असं मी स्वामींना सांगितलं आणि स्वामींचे खरंच मी खूप आभार मानले. कारण स्वामींच्याच तीर्थाचा हा सगळा काही चमत्कार होता आणि जे काही मला दर गुरुवारी महाराजांनी, गुरुदेव दत्त महाराजांनी मला जे काही संकेत दिले, ते माझ्या आयुष्यासाठी खरंच खूप चांगले होते. आज माझ्या मिस्टरांना 15 वर्ष होऊन गेलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी सोडायला, दारूचं व्यसन, तंबाखूचं सोडून आणि आजही ते ठणठणीत बरे, व्यवस्थित आहे आणि आमचा संसार हा गुण्यागोविंदाने आहे. खरंच खूप म्हणजे ह्या लिहिता येत, वाचता येत नाही असं असतानाही त्या ताईंनी बघा हिंमत सोडली नाही. आपण म्हणतो प्रत्येक कार्य करताना, "स्वामी मी हे केलं, स्वामी मी ते केलं, पण मला फळ का मिळत नाही?" पण बघा, फळाची जर आशा आपण करत राहिलो, तर आपल्याला ते फळ मिळतंही कदाचित, पण ते खूप उशिरा मिळतं. पण आपण जर सारखी फक्त मनामध्ये फक्त फळाची आशाच धरून जर आपण राहिलो, तर मला तरी वाटतं, की कदाचित तो संकल्प आपला पूर्ण होत नाही. पण असो, आपली स्वामी माऊली अशी आहे, की आपण जरी मनामध्ये तसं बाळगून धरून चाललो, तरीही आपले कामं होतातच, यात तीळ मात्रही शंका नाहीये. पण बघा ताईंनी खरंच मला तर खूप अभिमान वाटला, की लिहिता येत, वाचता येत नाही, तरी त्या ताईंनी नुसत्या मोबाईलवरती ऐकून, श्रवण करून त्या ताईंनी त्यांच्या मिस्टरांचं जे दारूचं व्यसन होतं ते सोडवलं. तंबाखूचं व्यसन सोडवलं. सेवा करा. स्वामी सेवेकरी व्हा आणि स्वामी सेवेकरी घडवा. नक्कीच अद्भुत अनुभव तुमच्याही वाट्याला येतील. तर श्रोते हो, आजची केलेली सर्व सेवा आपण इथंच स्वामीचरणी अर्पण करूया आणि पुन्हा नवीन एका कथेसोबत, एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.